नमस्कार, माझं नाव आहे संतोष आणि हा माझा पहिला ब्लॉग आहे. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये बघू शकता मित्रांनो, ही आमच्या गावची आहे शाळा. पहिली ते 12वीपर्यंत मोठी शाळा आहे, चांगली. बघू शकता या ठिकाणी तुम्ही. त्यानंतर बघू शकता हा मुलगा बघा शाळेत चाललेला आहे. आता शाळेचा टाईम झालेला आहे. बघू शकता खूप ऊन झालेलं आहे. इकडं 10 वाजता ऊन लागतं गावाकडे. आम्ही चाललो आता शंकरच्या वावरामध्ये. 5 ते 10 मिनटं लागतात वावरात जाण्यासाठी. नंतर गेलो वावरात. शंकर लावतोय झाडांना पाणी. छोटे छोटे रोप आणलेले. या साईडला बघू शकता टरबूजाचं शेत आहे, तर त्याला टरबूज लागलेलेच आहे. वरच्या साईडला शेडनेट आहे. त्याला येणार आंबे पुढच्या वर्षी. टरबूज की खेती. हे बघा या ठिकाणी आता आम्ही चाललो आहे विहिरीवर. विहिरीचं पाणी किती झालं किती कमी झालं ते बघण्यासाठी मी आणि शंकर आता चाललेलो आहे विहिरीवर. ते ड्रम ठेवलेलं आहे पाण्यासाठी. बघा या ठिकाणी हे बाजरीची शेत आहे आणि या ठिकाणी टरबूजाचं आहे. हे बघा, आणि या ठिकाणी थोडी खाली जपानचं शेत आहे आणि या राईट साईडला परत बाजरीची शेती आहे थोडीफार. चला तर आता विहीर बघू. मग आलो शेवटी विहिरीवर. बघा पाणी किती चालू आहे वरूनच. दुसऱ्याच्या शेतातून ही मोटर चालू आहे. विहिरीत पाणी कमी पडलं होतं तर पाणी टाकून घेण्यासाठी. हे बघा एक निंबुणीचं रोप आहे. मस्त पाण्याची सिस्टीम केलेली आहे शंकरना लिंब खाण्यासाठी. त्यानंतर या ठिकाणी एक जामाचं रोप आहे, त्याला पाणी लावून देतो आता शंकर. उन्हाळा खूप पडला त्यामुळे पाण्याची गरज आहे रोपांना. त्यानंतर आता आपण शंकरचे जनावरं बघायला जाणार आहे. बघा 2 गोरे आणि एक गाय आहे. एचएफ जातीची गाय. त्यांच्यासाठी कुटी करण्यासाठी आलेलो आहे आम्ही आता शेतात. परत दुसऱ्या मक्का पिकाची कुटी करणे चालू आहे. या ठिकाणी शंकर आता कुटी करतोय मस्त गुरांना. मस्त कुटी बारीक कुटी येत आहे. मस्त गुरांना खूप आवडीनं खातात ही कुटी. त्याच्या उजव्या साईडला गुरांचा मुक्त गोठा संचामध्ये मोकळ्या जागेत गोठा आहे. या आंब्याखाली बघा 1 2 3 4 गायी आहे. हो, इथे 4 गायी आहे आणि पलीकडच्या साईडला परत 3 ते 4 गायी आहे. मस्त बघा त्या तिकडे पाण्याचा हौद आहे. त्या ठिकाणी बघू शकता 1 2 आणि 3 मोठ्या गायी या दुधावरच्या. परत पलीकडच्या साईडला ते छोटी छोटी जनावर आहे. त्यांच्यासाठी आता आपण घास न्यायसाठी आलेलो आहे शेतामध्ये. परत शंकर आता तोडतोय मस्त घास, बारीक बारीक कावळा घास. घास तोडून झाल्यानंतर आता आम्ही आता घेऊन जाणार आहे कुटी करण्यासाठी. शंकर आता याला बांधून घेतो मस्त बारीक. करकर आवळून घ्यायचं आणि मस्त घ्यायचं डोक्यावर आणि मग जायचं कुटी करण्यासाठी. आता शंकराने मी चाललो आहोत कुटी करण्यासाठी. खूप ऊन आहे तरी पण काम करावं लागतं शंकरला. शंकर रस्ता हुकला वाटतं. ठिकाणी शेतामध्ये जांभळीचं झाड आहे मस्त. जांभळीनं त्याला पावसाळ्यात. त्यानंतर मग आलो जाफराबादला. ऊन लागत होतं मग आता थोडं म्हणलं लिंबू पाणी पिऊन घेऊ. मग आता मस्त लिंबू पाणी घेतलं. लिंबू पाण्यावर ताव मारतो आता मस्त. ऊन खूप झालेलं आहे त्यामुळं. लिंबू पाणी पिल्यानंतर आम्ही आता जेवण करण्यासाठी हॉटेलवर. मग आला हॉटेलवर. आता खूप भूक लागली होती. माझा मित्र अजून एक सोनू नावाचा आणि मी आणि शंकर आम्ही तिघे आलो आहोत आता जेवण करण्यासाठी. मग ऑर्डर दिली. मग ऑर्डर येऊस तर मग काय म्हणलं आता आंब्याच्या सीजन आहे, आंबा खाऊन घेऊ म्हटलं. मस्त आंब्यावर मारलं मीठ मारून घेतलं आणि मग काय बसलो खायला. मग काय त्यावर झाली मटण बॉईल
मग काय मटण घेतलं प्लेटमध्ये आणि दिला ताव. शंकरनं घेतलं, मी घेतलं आणि माझ्या मित्र सोनू शंकर मस्त ताव मारतो आहे आता मटणाच्या प्लेटवर. मटणाच्या प्लेटवर ताव मारून झाल्यानंतर मग आलं मटण भाजी, मस्त रस्सा, सूप. मग काय कडकमध्ये जेवण केलं. आणि मित्रांनो, त्यांना वाटलं मी फोटोज घेतो त्यामुळे ते साईडमध्ये बसून राहिले, पण मी त्यांनाच माहीत आहे की मी व्हिडिओ घेतो म्हणून. मग काय व्हिडिओ चालू केला आपला, शेवटपर्यंत झाला. मग काय मित्रांनो, तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.